कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी अज्ञात व्यक्तीनं मेलवरून ही धमकी दिल्याची माहिती। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बॉम्बशोधक पथक, अग्निशमन दलाचे जवान दाखल। जालन्यामध्ये अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। 1,41,000 रुपयांचा मुद्देमाल यामध्ये जप्त। बाजार पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल। नाशिकच्या पंचवटीमध्ये नवऱ्याने केला बायकोचा खून। चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करून गळा आवळून केला खून। पंचवटी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल। मुंबई विद्यापीठाच्या वरिष्ठ लिपिकाला लाच घेतल्याप्रकरणी अटक। बीकॉमची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याला मार्कलिस्ट देण्यासाठी 55,000 रुपयांची मागणी केल्याचं उघड। संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी भागात नाशिक नार्कोटिक्स विभागाची धडक कारवाई। कारवाईमध्ये तब्बल 450 किलो गांजा जप्त। मुख्य आरोपी तुषार पडवळ पसार। वसईमध्ये दिवसाढवळ्या चोरीचा प्रयत्न, गुन्हे शाखेनं उधळला। दुकानदारावर चाकून प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर धडक कारवाई। रेती तस्करावर कारवाईचा फटका। 85 लाखाची 2 पोकलेन जप्त। शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश। 15 लाखांचा दंड ठोठावला।